मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। 3000 शिवसैनिकांसह शक्ती प्रदर्शन करत अनिल परब अर्ज दाखल करणार। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी घेतलं साईबाबा आणि भद्रा मारुतीचं दर्शन, तर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे तिरुपती बालाजीच्या चरणी लीन। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार। सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्याने या विधानसभेत 29 राऊंड होणार, जिल्हा प्रशासनाची माहिती। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू। बीड पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेसह मतमोजणी केंद्राचा घेतला आढावा। निकालाआधीच यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर झळकले। पुसदमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी लावले संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर। धाराशिवमध्ये निकालाआधीच झळकले ओमराजे निंबाळकरांच्या विजयाचे बॅनर। जागजी गावातल्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावून मिठाई वाटप आनंदोत्सव केला। निकालाआधीच नाशिकमध्ये निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर्सवर अपराजित संघर्ष योद्धा अशा आशयाचे संदेश। नाशिकच्या सिडको परिसरात झळकले बॅनर। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी राज्यातल्या विविध भागात पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईत 4 किंवा 5 जूनला पावसाचं आगमन होणार, हवामान खात्याचा अंदाज। यामुळे मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता। करी रोड लोअर परळमध्ये पाणी 6 जूनपासून रात्रीपासून 7 जून दुपारपर्यंत पाणी पुरवठा बंद। या काळात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार। बारामती शहरात पावसाची हजेरी, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा। अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने बारामतीच्या भिगवण रस्त्यावर पाणी, नागरिकांना पाण्यातून काढावी लागली वाट। यवतमाळच्या उमरखेडमध्ये पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा। अमरावतीच्या मेळघाटात काँग्रेस शिष्टमंडळाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी। आमदार यशोमती ठाकूर यांनी अनेक गावांना भेटी देत पाणी टंचाई आणि रोजगार समस्यांचा घेतला आढावा। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतल्या ठेवीदारांसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा पुढाकार। पाथरी आणि परक्षणीतील नागरिकांच्या अडकलेल्या ठेवी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, शिवसेना नेते सईद खान यांचं वक्तव्य। रत्नागिरी गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांना यश। बंदी असलेल्या बियाण्यांची ऑनलाईन खरेदी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उघड। बियाणं खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर कृषी विभागाची धाड, संबंधित शेतकऱ्यावर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम जवळ धावती ई बाईक पेटली, आगीमध्ये ई बाईक संपूर्ण जळून खाक, गाडी मालकाचं मोठं नुकसान। वाशिम शहरातील राम मंदिरात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, जनावरांचे कुटार आणि 3 पत्रे जळून खाक। रायगडच्या म्हसळा इथे टायर पंक्चर झाल्यानं लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही। राष्ट्रीय महामार्ग 6 वर खामगाव नांदुरा दरम्यान ट्रक आणि ट्रॅक्टरचा अपघात, अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी। वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना प्रकरणी सलग 4थ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरू। सिमेंटचा गर्डर कोसळल्यानं झाला होता अपघात, पोकलेन चालकाचा मृतदेह शोधण्यात अजूनही यश नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।